झाले संतांचे दर्शन झाली पापा तापा तुटी धन्य गेले उठावती झाले समाधान पायी विसावले मन झाली पापा तापा तुटी धन्य गेले उठावती तुका म्हणे आले घरा तुका म्हणे आले घरा तुझी दिवाळी दसरा झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठावती शिवे करता निवडलेला भंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून या भंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय संतांच्या दर्शनातून प्राप्त झालेला आनंद त्यांनी अभंगातून व्यक्त केलेला आहे. शिवेचं प्रवृत्ती निमित्त श्री दैवी परिवारांच्या वतीनं आजचा हा सत्संग घडावा आणि त्या निमित्ताने काही विचाराचं देवाणघेवाण घडावं असा त्यांच्या मनातील मानस त्याला अनुसरून हा सेवेचा योग प्राप्त झालेला आहे. मनुष्य चिंतकरणामध्ये चांगल्या विचाराचा उदय होणं एक भाग्याचं लक्षण आहे, पुण्यवानाचं लक्षण आहे, पुण्याईचं लक्षण आहे. उठल्यापासून झोपेपर्यंत जन्माला आल्यापासून जन्माचा शेवटपर्यंत होईपर्यंत विचार येतात आणि विचार जातात. पण चांगले विचार यावेत आणि त्या विचारावरती स्थिर व्हावं. हे सदासाची जीवनामध्ये घडत नाही. आज ज्ञानोबांची नाम संतांची इच्छा आहे. दया सत्कर्मी रती वाढू. सत्कर्म करण्यामध्ये लोकांची आवड निर्माण झाली पाहिजे असं संतांनी मागणं केलेलं आहे. आणि सत्कर्मामध्ये रत होणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे. काय आहे? 3 गुणाचा प्रभाव आहे. आणि 3 गुणाच्या प्रभावामध्ये त्या गुणाचं वर्णन केले. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे सतत फिरत राहतात बरं का, स्थिर राहत नाही. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये हे चक्र चालू आहे. माणसं एकदा सत्वगुणात येतात, सत्वगुणातून रजोगुणात जातात, रजोगुणातून तमोगुणात जातात. एका गुणामध्ये माणसं स्थिर राहत नाही, स्थिर राहत नाही. हे चक्र आहे. त्या चक्रामध्ये माणसाचा रोजचा व्यवहार चाललेला आहे. मग त्या गुणाचं स्वरूप नेमकं काय? जर सत्कर्म चांगली इच्छा जर मनामध्ये निर्माण झाली तर समजावं सत्व गुणामध्ये आपण आहे. काही कर्म करण्याची इच्छा निर्माण झाली तर समजावं आपण रजोगुणात आहे. आणि काही लबाडी करण्याची इच्छा निर्माण झाली तर समजावं तमोगुणात आहे आपण. एका गुणामध्ये माणसं स्थिर राहत नाहीत बर का. हा, कीर्तन ऐकताना सुद्धा माणसं राहत नाही, एका गुणात स्थिर बर का. कारण ते प्रवाह रूपानं चालू आहे, थांबत नाही कधी. कारण माणसं कीर्तन ऐकण्याच्या हेतून येतात. समजा व सत्वगुण जागा झालाय, पण इथं आल्यानंतर वाटतंय कशाला आलो. टीव्ही समोर बसला तर बरं जात असत. 2-3 शरीर तरी बघायला मिळाल्या. समजा बघा
ऐकण्याचे इथून आले कीर्तन सुरुवात झाली आणि डोळे झाकायला लागले समजावं तमोगुण जागा झाला. म्हणजे सत्वगुण जागा व्हावा आणि त्या गुणामध्ये स्थिर राहावं फार कठीण आहे. लक्षात ठेवा, फार कठीण आहे. पण असं घडू शकतं का? हो, घडू शकतं. सत्वगुण निर्माण व्हावा आणि त्या सत्वगुणामध्ये दीर्घकाल स्थिर राहावं. म्हणून एकाने प्रश्न केला पाठामध्ये की खरंच मला तुम्ही सांगता सत्वगुण वाढवण्याकरता काय केलं पाहिजे? सत्वगुण वाढवण्याकरता काय केलं पाहिजे? कठीण आहे. सत्वगुण वाढवण्याकरता एकच केलं पाहिजे. आजच्या प्रसंगाने सांगतो, सत्संगामध्ये सतत राहिलं पाहिजे. सत्संगामध्ये सतत राहिलं पाहिजे. सत्संगामध्ये सतत राहिलो तर सत्वगुण वाढतो. बाकी कशाने वाढण्याची अनेक कारण आहेत, पण सत्संगाने सत्वगुण वाढतो बरं का. पण सत्वगुणात राहण्याकरता सतत प्रयत्न केला पाहिजे ना. प्रयत्नवादी पाहिजे. नशिबात असेल तर घडेल असं म्हणून चालणार नाही. सत्संगात दोरावले हे सत्संगात बैल विकायला गेले. मी सत्संग करण्याकरता 100 किलोमीटर आलो आणि सत्संग सोडून 20 किलोमीटरवरून किती किलोमीटर गेले? 50 किलोमीटर गेले. त्यांना आजच मुहूर्त सापडला. काल सत्संग होता, काल काय भांडण मिटवायला गेले. सोपं नाही इतकं बरं, कठीण आहे. आणि तुकोबाराय वर्णन करतात की आज माझ्या जीवनामध्ये संतांचं दर्शन घडलं. संतांचं दर्शन घडलं. महाराजांनी विचारलं, जीवनामध्ये दर्शन घडलं, दर्शन घडण्याकरता तुम्ही काय केलं का? माग काय एकाएकी तुम्हाला दर्शन घडलं? ज्यार्थी दर्शन घडलेलं आहे त्यार्थी त्याच्या माग काहीतरी कारण मानावं लागेल. कोणतं कारण मानावं लागेल? उजळले भाग्य आता अवघे सन्मुख नाम ते फलोन्मुख व्हावं लागतं आणि फलोन्मुख झाल्याशिवाय संतांचं दर्शन घडत नाही. काही गोष्टी वशिलाने जीवनामध्ये प्राप्त करता येतात. काही गोष्टी बलात्काराने बळजबरीने प्राप्त करता येतात. काही गोष्टी पैशाच्या जोरावरती प्राप्त करता येतात. काही गोष्टी सत्तेच्या जोरावरती प्राप्त करता येतात. पण संत दर्शन मात्र या कशानेच घडत नाही बरं. त्यापैकी कशानेच घडत नाही. नये मोल देता धनाची
नाही ते आकाशी पाताळी. आता म्हणतात धनाच्या राशीच्या राशी जरी ओतल्या तरी संत भेटत नाही, संतांचं दर्शन घडत नाही. बरं का, लक्षात ठेवा. आज लोकांची धारणा झालेली आहे सगळं विकत मिळतंय, सगळं विकत मिळतंय. सगळं विकत मिळते. जाता जाता सांगतो कीर्तनकार विकत मिळतात पण संत विकत मिळत नाही. कीर्तनकार विकत मिळतात पण संत विकत मिळत नाही. लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी नजरांना पाठवला, तुकोबाऱ्यांना त्यांना सांगितलं गारगुटी देऊन हिरा मागताय काय म्हणले. त्यांनी सोन्याला काय म्हटलं, ह्या गारगोटे सोने रुपये आमा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. आज आम्हाला तुम्ही हे देताय, हे दगड आहे, दगड म्हणले, आणि हे दगड देऊन आज आम्हाला तुम्ही भेटताय, आम्हाला मागताय काय म्हणले. कोणाला बोलले तुकोबर आहे, सोम्या गोम्याला नाही. आणि ते तुकोबर आहे संत दर्शनाचा अनुभव सांगतो. संत दर्शनाचा अनुभव सांगताय. संतांचं दर्शन देव दुर्लभ आहे, देव दुर्लभ. बरं का, देव दुर्लभ आहे. देवाधिकांना सुद्धा संतांचं दर्शन करणं फार दुर्लभ आहे. आम्हा तुम्हाला कसं घडेल, घडणार नाही का, घडेल. कधी घडेल, कधी घडेल सांगता येत नाही, पण घडेल. जर आपल्या पदरामध्ये पुण्य असेल, नामभाग्य असेल, आणि ते जर भाग्य जर फलन्मुख झालं तर त्यांचं दर्शन घडेल. कुणी म्हणजे घडेल, घडण्यामध्ये असं काय विशेषत्व आहे. मला म्हणतात फार विशेषत्व आहे. ज्या संतांच्या दर्शनातून तुकोबाराने हा स्वतःचा अनुभव प्रकट करतात, त्या दर्शनाच्या मागे काहीतरी विशेषत्व आहे. लक्षात ठेवा, विशेषत्व. मग तुकोबाराने विचारलं, तुमच्या जीवनामध्ये दर्शन झालं, त्या दर्शनातून काय विशेषत्व आहे, एवढं तुम्ही त्या संत दर्शनाचा जो वर्णन करताय. मला म्हणतात त्या संत दर्शनाच्या माग फार मोठी फलश्रुती आहे, फार मोठी फलश्रुती आहे. बरं का, मंत्र तुकोबर आहे, देवाकडे प्रार्थना करताय. तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी आई संताची. देवा उदार हो, उदार. आणि उदार होऊन मला त्या संतांच्या पायाजवळ ठेव, त्या संतांची भेट घालून दे. तुकोबर आहे, देवाला साकडं घालतात. तो लवकर उदार होत नाही. लक्षात ठेवा, लवकर उदार होत नाहीये. म्हणजे अर्थी तुकोबर आहे, देवाकडे हे साकडं घालतात, प्रार्थना करतात, याचना करतात. त्या अर्थी याच्या मागे काय दुर्लभता मान्य करावी लागेल, दुर्लभता मान्य करावी लागेल. ऐशी कैशी आहे भेटती ते साधू. एक अभंग आहे फार मोठाच्या मोठा.
भेटण्याकरता काय करावं लागेल यादी दिलेली आहे. हे सर्व करून सुद्धा ते भेटणार नाही बरं का. चंद्रामृत सुखे शेववीर असता जाता रवी धरवेल बाह्य सागर तरवेल परित्या साधूशी भेटी न होईल गा ऐशे कैशे आणि भेटती ते साधू. चंद्राचा अमृत प्रयत्नाने सेवन करता येईल पण मला म्हणतात संत भेटणार नाही. सूर्य अस्ताला चाललेला थांबवता येईल पण संत भेटणार नाही. या बाहूच्या बळाने समुद्र पोहून जाता येईल पण संत भेटणार नाही. अशी दुर्लभ ज्यार्थी तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये भेटले ते मला वाटतं माझ्या जीवनातला तो दिवस सामान्य नाही. एवढी दुर्लभता त्यांच्या दर्शनामध्ये भेटीमध्ये आहे. आणि असे संत आजच्या तिथीला आजच्या दिवसाला माझ्या जीवनामध्ये भेटले. भेटल्या भेटल्या तुकोबारांच्या मुखातून उद्गार आले. आपण रोज तारीख म्हणून लिहितो, दिनांक म्हणून लिहितो. दिनांक लिहिताना दुसरा विलांटी का पहिली विलांटी? काय सर पहिली विलांटी? विद्यार्थ्यांना कळते आज कळत नाही का? मराठी व्याकरणच माहिती नाही, सगळं जग लागले इंग्रज व्हायला लागले, इंग्रजीच्या माग लागले. लक्षात ठेवा, पहिली विलांटी पहिली आणि दुसरी विलांटी जर उच्चार झाला तर अर्थ बदलतोय. लक्षात ठेवा, अर्थ बदलतोय. दिन म्हणजे दिवस, दिन म्हणजे लाचार. महाराज वर्णन करतात, आजचा दिवस माझ्या जीवनातला धन्य आहे. धन्य म्हणजे सफल आहे, सफल. कशामुळं? झाले संतांचे दर्शन, झाले मंत्र्याचे दर्शन, झाले ब्रह्मदेवाचे दर्शन. नाही काही लोकांना मंत्री भेटल्यानंतर म्हणजे आजचा दिवस चांगला आहे, त्याच्यासारखा वाईट दिवस नाही बरं का. लक्षात ठेवा, या जगाच्या पाठीवरती दोनच भेटीमध्ये दिवसाला जीवनाला धन्यता. एक देवाचं दर्शन आणि एक संतांचं दर्शन. ज्या दिवशी घडत तो दिवस धन्यदाम, सफल आहे, सफल. नवे नवे महाराज म्हणतात, अहो दिवस सफल आहे नवल नाही, ज्या घडीला भेटले ती घडी सुद्धा सफल आहे. धन्य काळ संत भेटी,
धन्य काळ संत भेटी पायी भेटी पडवितो अर्धक्षण घडता संतांची संगती अर्धाक्षण एखादा काल ज्या कालामध्ये भेटले ज्या क्षणामध्ये भेटले तो क्षण धन्य आहे, तो काल धन्य आहे. महाराज इथं सांगतात दिवस धन्य आहे. बरं असा दिवस धन्य आहे. या कुटुंबाच्या वतीनं सुद्धा विचार केला तर त्यांच्या दृष्टीनाचा दिवस धन्यच आहे. बरं आज तिथीप्रमाणे दिवस कोणता आहे? तिथीप्रमाणे आज अमावस्या आहे. चांगला नाही दिवस. व्यवहाराच्या दृष्टीने चांगला नाही पण परमार्थाच्या दृष्टीने आज मात्र चांगला दिवस आहे. मी सकाळी सांगितलं आज अमावस्या आहे. तुम्हाला सांगतो किती भाग्यवान तुम्ही आहात. एका वारकऱ्याला आज अमावस्याला जर जीव घातला तर एका वारकऱ्याला महिन्याचं पुण्य आज द्यावं लागते. बरं का आज किती आले किती लोकांचं तुम्हाला पुण्य मिळणार आहे. अमावस्या दिवशी कोणाच्या घरी वारकऱ्यांनी जेवायला जाऊ नये पण आज आम्हाला तो योगच आहे. आज महिन्याचं पुण्य आपलं यांच्या नावावर ट्रान्सफर होणार आहे. पौर्णिमेला जीव घातला तर 15 दिवसाचं मिळतात. बरं का दिवसाचं महत्व लक्षात ठेवा. म्हणजे अमावस्याच्या दिवशी एखादा वैष्णव जर आपल्या घरी जेवला तर त्या वैष्णवाचं महिन्याचं पुण्य जाते. बरं का म्हणून अमावस्या व्यवहाराच्या दृष्टीने आज चांगली नाही. आज कुठलंही व्यवहारातलं कार्य करू नये. पण आजच्या अमावस्याच्या दिवशी जर आपल्याला संत जरी भेटले तरी तो दिवस मात्र धन्य आहे. सपन आहे. बरं का सपन म्हणजे तो सत्कारणी लागला. आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला वाया गेल्याने तुमच्या खात्यावरती त्या चित्रगुप्ताच्या खात्यावरती तिने नोंद केलेली आहे. ज्यावेळी तुमचा वजाबाकीचा निवाडा करण्याची वेळ त्याही दिवशी त्या यमाला मान्य करावं लागेल. हे पाडव आजच्या दिवसाचं जड आहे. मी म्हणत नाही तुकोबाई वर्णन करतात धन्य आजी दिन म्हणजे सफल आहे. कृत्य लक्षात ठेवा. धन्य आजी दिन संत दर्शन
एवढी संतांच्या दर्शनाची सफलता सांगितलेली आहे बरं. अनंत जन्मीचा शिन गेला नांदी तया घरी दैवत पंढरीचे. ज्या दिवशी आपल्याला संतांचं दर्शन घडलं अरे म्हणतात तो दिवस धन्य आहे. धन्य म्हणजे सफल झाले संतांचे दर्शन. दर्शन म्हणजे केवळ दृष्टीनं पाहणं म्हणजे दर्शन का? लोक म्हणतात तुमचं आज बऱ्याच दिवसांनी दर्शन झालं बरं. बऱ्याच दिवसांनी दर्शन झालं. बऱ्याच दिवसांनी दर्शन झालं. दर्शन म्हणजे एकमेकाला समोरासमोर पाहणं. एवढीच आमची तुमची दर्शनाची धारणा आहे बरं. एवढीच दर्शनाची धारणा आहे. एका परीनं ते लौकिक दृष्टीनं बरोबर. एखाद्या व्यक्तीला पाहणं त्या पाहण्यालाच लोक म्हणतात तुमचं आज दर्शन झालं बरं. तुमचं दर्शन झालं. याच न्यायाने संतांच्या दर्शनाचं वर्णन केलेलं आहे का? ज्यांच्या दर्शनाने दिवसाला सफलता प्राप्त होते, जीवनाला सफलता प्राप्त होते, त्या अर्थी त्यांच्या दर्शनामध्ये काहीतरी आगळं वेगळं पण असलं पाहिजे बरं. आगळं वेगळं पण असलं पाहिजे. काय असेल वेळ शिल्लक आहे तर सांगतो. वेळ शिल्लक राहिला तर सांगतो. आणि एक तासाचं कीर्तन आहे. सगळंच कीर्तन सांगावं असं काय ठरलेलं नाही. जेवायला आपण बसल्यानंतर यजमानाने सगळं ताटात वाढलंय. त्याने ते वाढलंय पण आपल्या पोटाचा अंदाज बघून किती काय ते आपण ठरवायचं ना. अजीर्ण उपाय खाऊ नये म्हणून मी बऱ्याच लोकांना सांगतो जेवायला बसल्यानंतर आपल्या पोटाचा आणि ताटाचा अंदाज घ्यावा. पोटाचा आणि ताटाचा अंदाज घ्या आणि तेच जेवायच्या आधी बाजूला काढून ठेवा. माणसाला अंदाज येत नाही, खातात आणि बाकीचं टाकून देतात. जनावरात आणि आपल्यात काय फरक आहे हो? मी गोट्यात कधी गेलाय? ते जनावर सगळंच खात नाही बरं का. निम्म खात आहे आणि निम्म टाकून देत आहे. पण मी प्रयत्न करायचा बरं का. गाईला जेवढं लागते तेवढंच त्याला खाऊ घालायचं बरं. मी फार काटकसर करायचं कारण वैरण आणायला वेळ आपल्याला नव्हता. म्हणजे जास्त टाकलेलं ना ते खात नाही. पायामध्ये ओढत त्याला थोडं थोडं टाकलं की चाटून पुसून खाते. तसं अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. कधी टाकून देऊ नये. तुम्ही फुकटचं खाल्ला तरी टाकू नका आणि हॉटेलमध्ये विकतचं खाल्लं तरी टाकू नका बरं. टाकू नये. ते तात्पर्य सांगण्याचा हेतू आहे. विचार आपल्याला एखादा आपल्या समोर प्रकट करायचा आहे.
आणि ते वेळेचं बंधन असल्यामुळे मी त्याचा विस्तार अति करणार नाही. झाले संतांचे दर्शन. कारण व्यवहारामध्ये जे दर्शन होतं ते सदासजी होतं. आणि हे दर्शन होण्याच्या मागे त्या दर्शन होणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये त्या मानाचा त्याच्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव असावा लागतो. शुद्ध भाव असावा लागतो. सामान्य व्यक्तीला पाहतो त्या पद्धतीने संतांना पाहून चालत नाही. त्या दृष्टीने पाहून चालत नाही. त्यांचं दर्शन घ्यायचं म्हणजे या दृष्टीने पाहून चालत नाही. लक्षात ठेवा. पाहण्याकरता व्यवहारामध्ये वर्णन केलं जातं, चर्म दृष्टीने संतांच्याकडे पाहू नका. चर्म दृष्टीने संतांच्याकडे पाहू नका. मग संतांच्याकडे पाहत असताना कोणत्या दृष्टीने पहा? देवते संत, देवते संत, देवते संत, देवते देहात्म भावाने संतांच्याकडे पाहू नका. देहात्म भावाने संतांच्याकडे पाहू नका. त्यांच्याकडे पाहत असताना पाहणाराचा भाव तो देव स्वरूपाने त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. देव स्वरूपाने पाहिलं पाहिजे. म्हणून त्यांचं वर्णन करताना जागोजागी काय म्हणून वर्णन केले? केवळ संत म्हणून वर्णन केलेलं नाही. ब्रह्ममूर्ती संत, महाविष्णूचा अवतार, सदाशिवाचा अवतार. म्हणजे त्यांचं वर्णन करताना असं देहाला धरून वर्णन केलेलं नाही त्या संतांचं. बरं, नंतर निळमणी वर्णन केले. निळामणी विरक्त देही आठवची नाही विषयाचा. तेची संत त्यांचा हेत विठ्ठली. ज्या देहामध्ये जे संत राहतात त्या देहाचं तादात्म्य त्यांच्या जीवनामध्ये नाही. मग पाहणाराने तादात्म्य ठेवून पाहावं का त्यांच्याकडे? आठवची नाही विषयाचा. म्हणून ते संत जे आपल्याला भेटले, ज्यांचं दर्शन झालं, महाराज म्हणतात त्यांच्याकडे दर्शन घेत असताना पाहणाऱ्याच्या अंतःकरणातला भाव चांगला पाहिजे. चांगल्या भावाने, शुद्ध भावाने आपण त्यांच्याकडे पहा. त्या चांगल्या भावाने पाहण्यामध्ये जे दर्शन घडणार आहे ते सामान्य नाही. ते सामान्य नाही बरं का. कशावरून? तुकोबाने त्याची संगती सांगितलेली आहे. महाराज म्हणतात झाले संतांचे दर्शन. ज्यांचं दर्शन झालं त्या दर्शनातून मला प्राप्त झालेली फलश्रुती सामान्य नाहीये. फलश्रुती सामान्य नाही. काहींच्या दर्शनाने पाप लागतं, पाप निर्माण होते. काहींचं दर्शन घेण्याने पाप निर्माण होतंय. काहींचं दर्शन घेण्याने ताप येतोय. त्यांच्या दर्शनामध्ये पाप निर्माण होतं. त्यांच्या दर्शनाने ताप निर्माण होतो. टेन्शन
कोणाच्या दर्शनाने कसं टेन्शन होतं मी सांगत नाही, तुमचा अनुभव असेल तसा. एखाद्याचे जर आपण पैसे द्यायचे असेल, फार दिवसापून राहिलेले असतील आणि तो जर मागायला आला तर त्याला पहिल्यांदा तुमचा बीपी वाढेल का कमी होईल? पाहिल्यावर ताप वाढतो, लक्षात ठेवा. काही ना पाहिल्या त्यांचं दर्शन घेण्याने पाप निर्माण होते. तुकोबाला म्हणतात ज्यांच्या दर्शनामध्ये हे सामर्थ्य आहे. काय सामर्थ्य आहे? पाप नाशे दर्शनी देवतया जवळी आशे. मी अजून दुसऱ्या चरणावर आलो नाही. दुसऱ्या चरणाला ते प्रमाण पोषक आहे. पापनाशी दर्शनी दर्शनाचा विचार चाललाय आपला. झाले संतांचे दर्शन. दर्शनाच्या संबंधाने तुम्ही पहा, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, झाले संतांचे दर्शन. की त्यांच्या दर्शनामध्ये महाराज म्हणतात काय लाभ आहे. ज्यार्थी तुकोबांनी शब्द वापरला, आज धन्य आजी दीन सफलता द्यायची बर का. आणि ती सफलता सदा सहज प्राप्त होत नाही. सदासहजी प्राप्त होत नाही, लक्षात ठेवा. तुम्ही जरी निवडून आला तरी त्या दिवसाला सुद्धा सफलता नाहीये. सफलता नाही. तुम्ही पुण्याईच्या जोरावरती ब्रह्मदेव झाला तरी त्याला सफलता नाही, लक्षात ठेवा. इंद्र जरी झाला तरी सफलता नाहीये. का? जन्म मरणाच्या फेऱ्या चुकलेल्या नाही. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी.
जरी ब्रह्मदेव झाला तरी मोठ्या पदावरती गेला हो, पण सफलता नाही त्याच्या जीवनात. जर ब्रह्मदेवाच्या जीवनाला जर सफलता असती तर जगाच्या पाठीवरती गावागावात ब्रह्मदेवाचं मंदिर बांधलं असतं, इंद्राचं मंदिर बांधलं असतं. अहो गणपतीच्या जवळ उंदीर गेला, त्या उंदराला सफलता प्राप्त झाली पण इंद्राला नाही हो. महाराज इथं उद्गार करतायत, झाले संतांचे दर्शन. उगाच तुकोबरांच्या उद्गार तुकोबरांच्या मुखातून आलेले लक्षात ठेवा. का महाराज म्हणतात त्यांच्या दर्शनाचा परिणाम माझ्या जीवनामध्ये असा झाला की माझ्या जीवनामध्ये होतं नव्हतं तेवढं पाप निघून गेलं. त्यांच्या दर्शनाचा परिणाम नुसतं पाप नाही, पापाबरोबर तापही निघून गेला. हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा परिणाम झाली पापा तुटी, झाली तापा तुटी. तुटी म्हणजे निवृत्ती, तुटी म्हणजे निवृत्ती, तुटी म्हणजे तोटा नव्हे बरं. त्यांची आणि आमची आता तुटातूट झाली. तुटातूट झालेली माणसं पुन्हा एकत्र येत नाही. काही माणसं काय करतात, निवडणुकीच्या तोंडावरती या पक्षातून त्या पक्षात जातात, त्या पक्षातून ह्या पक्षात येतात. समजा त्या पक्षात जाऊन नाही निवडून आला, ते म्हणतात तुम्ही निवडून नाही आला तर आमच्या पक्षाच्या काहीतरी देतो, पुन्हा निगडी येतात बरं का. इकडून तिकडे गेली म्हणजे यांची तुटातूट झाली नाही, लक्षात ठेवा. तुटी या शब्दाचा की पुन्हा त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा एकमेकाशी संबंध नाही. जसा आज आमच्या तुमच्या जीवनामध्ये पापही आहे आणि आमच्या तुमच्या जीवनामध्ये तापही आहे. मला म्हणतात दर्शन आणि संतांच्या त्या पापाची त्रुटी होते आणि तापाची त्रुटी होते.
पापाची तुटी होते या शब्दाचा अर्थ आपल्याला थोडासा खुलासा करून सांगतो की पुन्हा पाप करण्याची वासना अंतःकरणामध्ये शिल्लक राहत नाही. पाप करण्याची वासना शिल्लक राहत नाही, तर ते काय होतं, हे रे माझ्या मागल्याने ताक करण्या चांगल्या असं नाही. आज दर्शनाने पाप गेलं, पुन्हा उद्या पाप करण्याची इच्छा निर्माण होईल असं नाही बरं. पुन्हा पापाची वासना त्याच्या अंतःकरणामध्ये राहते, पाप करण्याची इच्छाच राहत नाही. लक्षात ठेवा, पाप करण्याची इच्छाच राहत नाही. माणसं पाप कधी करतात तर करणाऱ्याला विचारावं लागतं, पाप कधी करतात. मोठ्याने बोल ना. पाप ज्या माणसं करतात ना ती अज्ञानामध्ये पाप करतात. पाप कधी करतात, अज्ञानामध्ये. ज्ञान झाल्यानंतर पाप करत नाही बरं का. आज आमच्या तुमच्या जीवनामध्ये पाप कुठं म्हणतात, अरे देवाच्या माग काही करा, देवाला कळतंय, देवाला दिसतंय, म्हणजे काय, अज्ञानच ना. लोक म्हणतात अंधारात करा, काय दिसतंय, कुणाला दिसते का म्हणतात. अरे तुला दिसते ना, मग तुला दिसते म्हणजे तू त्याचा साक्षी आहे की नाही. मग साक्षी कोण आहे, आपलं स्वरूप साक्ष आहे. आपलं स्वरूपच साक्ष आहे आपण पाप करण्याला. इथं वकिलाची साक्ष लागत नाही, घरातल्या बायका पोरांची साक्ष लागत नाही. तुम्ही पाप करत असताना देवाचीच साक्ष आहे. देवाची साक्षी ठेवून तुम्ही पाप करताय का, तुम्हाला देव कळाने अज्ञान आहे. अज्ञानामध्ये पाप करते, लक्षात ठेवा. ज्यावेळी संतांचं दर्शन होतं, संतांचं दर्शन होतं या शब्दाचा अर्थ काय, संत ते विवेक असली की. संतांची भेट झाली की विवेक, विवेक झाला की वैराग्य, वैराग्य झालं की समाधी शतक. पुन्हा माघारी नाही बरं का. संतांच्या दर्शनातून अज्ञानच निवृत्त होतो. संतांच्या दर्शनातून, त्यांच्या भेटीतून अज्ञानच निवृत्त होतं. अज्ञान निवृत्त झाल्यामुळे पाप जातं, पुन्हा पाप करण्याची इच्छा राहत नाही का, अज्ञानच नाही. मग अज्ञानामध्ये पाप घडलं जातं. मग पापा तुटी, पापा तुटी, तापा तुटी. कोणता ताप, रोजचा येणारा ताप नव्हे. तुम्ही उन्हातून फिरून आला की ताप येतोय, काहीतरी आजवा तत्वा व्यवहार केला की ताप येतोय. हा ताप नाही. हा ताप घालण्याकरता संतांच्याकडे जायचं नाही, मेडिकलच्या दुकानात जायचं. त्याला सांगायचं ताप आलाय, तो 5 रुपयाची गोळी दे, तुमची गोळी खा, 2 तास झोपा, तुमचा ताप निघून जाईल. तो हलक्या दर्जाचा ताप आहे. तो ताप पैशाने जातो. आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये ताप आहे, आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक. हा पैशाने जात नाही. आणि पैशाने जर गेले असते तर मी कीर्तन करण्याच्या वेळी मेडिकलचं दुकानात टाकलं असतं. हे आध्यात्मिक ताप घालवण्याकरता गोळी, हा आधी भौतिक ताप घालवण्याकरता गोळी, आधी दैविक घालवण्याकरता गोळी. हा गोळ्या खाऊन ताप जात नाही, देणाऱ्याला ताप येईल, देणाऱ्याला ताप येईल. लक्षात तुम्ही बघा, ते वर्णन केले शास्त्रामध्ये. जाता जाता आपल्याला सांगतो, हे मांत्रिक लोक आहेत ना, त्यांना मरण चांगलं येत नाही बरं का. मरण चांगलं येत नाही. आयुष्यभर अनेकांची भूत काढण्याची प्रयत्न केली, पण यांना जन्मा मरताना मात्र यांच्या माग भूत लागतंय. विषयाची युनिला जाण्याची शक्यता आहे. परमार्थ सोपा आहे की नाही.
ताप आहे, 3 प्रकारचा ताप आहे म्हणत्या तुमच्या जीवनामध्ये. आणि तो 3 प्रकारचा ताप संतांच्या दर्शनाने निवृत्त होतो. त्रिविध तापाची झाली ओळ, वैष्णवांचे झाली पापा तापा तुझी झाली दर्शन आणि पाप ताप गेलं. मला पुढे वर्णन करतात. झाली पापा तापा तुझी दैन्य गेले, दैन्य गेले उठा उठी. दैन्य म्हणजे दैन्य शब्दाचा अर्थ दारिद्र्य केला जातो. बर, दैन्य शब्दाचा अर्थ दारिद्र्य केला जातो. म्हणजे संतांच्या दर्शनाने दारिद्र्य पण जात. बर का, संतांच्या दर्शनाने दारिद्र्य पण जात. हाय अनुभव. हो, अनेकांच्या जीवनातलं दारिद्र्य जात. दारिद्र्य कशामुळे येतं? कर्मामुळं. अदृष्ट झाली या उदासू, पालटी श्रीमंतीचा विलासू. पूर्वे पाठी शितांसू पालते जैसा. कर्माचा संबंध अदृष्टाचा. श्रीमंती येते जाते, गरवी येते, गरवी येते, श्रीमंती जाते. मी तर वर्णन केले दैन्य एक अर्थ आहे, आणखी त्याचा दुसरा अर्थ आहे. आज व्यवहारामध्ये, आज आमच्या जीवनामध्ये दैन्यता प्राप्त झालेली आहे. संतांच्या दर्शनाने जाते, पण सगळ्यांना संतांचं दर्शन घडत नाही ना. आज काही त्या निवडणुकीच्या काळामध्ये उमेदवारांनी घोषणा केल्या, गरिबी हटाव, गरिबी हटाव. तुम्ही हटून जाल पण गरिबी जात नाही बरं का. तुम्ही हटून जाल पण गरिबी जात नाही. लक्षात ठेवा, गरिबी आणि श्रीमंती ही जगामध्ये राहणारच. हा भेद राहणार, मुक्त जग आहे ना. हा, कोणी बदल करू शकत नाही. ब्रह्मदेव बदल करू शकत नाही. किंबहुना या जगताचा चालक परमात्मा बदल करू शकत नाही. तुम्ही सत्तेवर आल्यावर बदल करू शकताय. अरे काय बोलावं सुद्धा या लोकांना कळत नाही बरं का. इतकं सोपं नाहीये. पण महाराज म्हणतात असा संत दर्शनाचा योग आहे. तर संतांचं जर दर्शन झालं तर आपल्या जीवनातलं दैन्य दारिद्र्यता निघून जाते बरं का, निघून जाते. दुसरा दैन्य शब्दाचा अर्थ आहे दारिद्र्य. कोणतं दारिद्र्य? कोणतं दारिद्र्य? हा, लौकिक दारिद्र्याचा की विचार आपल्या समोर मांडला. आज आम्ही तुम्ही साक्षात परब्रह्म रूप असताना, सच्चिदानंद रूप असताना जीवदशेला आलो म्हणजे दारिद्र्य प्राप्त झालं. दारिद्र्य प्राप्त झालं. दुःख भोगायची वेळ आली, उठल्यापासून दुःख, झोपेपर्यंत दुःख, जन्माला आलो त्या दिवसापासून दुःख 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 दुःखच आहे. जीवदशा प्राप्त झाली ना. जीवदशेला प्राप्त होणं ही दैन्य अवस्था आहे. दैन्य लक्षात ठेवा. जीवदशेला प्राप्त होणं ही दैन्य अवस्था आहे. मग खरी अवस्था
आपली श्रीमंतीची कोणती, आपण ज्ञान स्वरूप आहोत, आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत, अशा बोधाला, अशा निश्चयाला प्राप्त झालं पाहिजे. आणि हे संतांच्या दर्शनातून घडतं. संतांच्या दर्शनातून घडतं. कधी घडतं? उठाउठी. उठाउठी. उठाउठी म्हणजे ताबडतोब. ताबडतोब म्हणजे ज्या क्षणाला तुम्ही बटन दाबाल त्याच क्षणाला प्रकाश लागतो आणि त्याच क्षणाला अंधार जातो. त्याला उठाउठी म्हणतात. तुम्ही एखाद्या खोलीत गेल्यानंतर बटन दाबल्यानंतर 15 मिनिटांनी अंधार गेला असं घडतंय नाही. ज्या घडीला तुम्ही बटन दाबलं प्रकाश पडला त्याच घडीला त्याला म्हणतात ताबडतोब. त्याच वेळेला तसं इथं महाराज इथं वर्णन करतात की संतांच्या दर्शनामध्येच त्याच्या जीवनातलं हे दैन्य निघून जात. दैन्य गेले उठाउठी. कशामुळं? संतांच्या दर्शनातून. त्याच्या पुढे वर्णन करतात, मला म्हणतात त्या संतांच्या दर्शनाचा आणखी काय लाभ झाला? मनाला समाधान प्राप्त झालं. झाले समाधान, झाले समाधान, झाले संत दर्शनाचा जीवनामध्ये झालेला लाभ, त्या संबंधाने झालेला आनंद तुकोबाला व्यक्त करतायत. त्या दर्शनातून पाप ताप दैन्य महाराज म्हणतात निवृत्त झालेला आहे.
त्या संतांच्या दर्शनातून आणखी काय घडलं महाराज म्हणतात, झाले समाधान पायी विसावले मन, झाले संतांचे दर्शन. मन समाधानाला कधी प्राप्त होतं, इच्छित वस्तूची प्राप्ती झाल्यानंतर. इच्छित वस्तूची प्राप्ती झाल्यानंतर मन स्थिर होतं, आणि मन स्थिर झाल्यानंतर जो होणारा आनंद, जे होणार सुख, त्याला म्हणतात समाधान. मग प्रत्येकाची इच्छा काय आहे? इच्छा काय? पैसे मिळावं इच्छा आहे? नाहीये. सुख मिळावं ही इच्छा आहे. सुख मिळावं ही इच्छा आहे. मग सुख कुठं आहे? सुख वाटे याची ठाई, बहुपाई संतांचे झाले समाधान. हा, त्यांच्या दर्शनामध्ये सुखाचा अनुभव येतो. सुखाचा अनुभव झाला की मन स्थिरावत. मन स्थिरावत. ते स्थिर झालेलं कोणा चंचल होत नाही. बरं, आमच्या तुमच्या रोजच्या जीवनातलं येणारं सुख समाधान येणारं जाणार आहे, लक्षात ठेवा. काही काही लोक म्हणतात खरंच एखाद्या मित्राने एखाद्या मित्राला प्रसिद्ध चहा पाजवावा. प्रसिद्ध चहा पाजवावा. का नाव आहेत काय चहा? अलीकडे दौलत नाही, प्रेमाचा चहा. खरं चहा पिल्यानंतर समाधान वाटलं. बरं, समाधान वाटलं. कुठंपर्यंत? बिल भागवत नाही तोपर्यंत. बिल भागवत नाही तोपर्यंत. आमच्या तिथे हायवेला विराज सिटी म्हणून निघाल्या आमच्या कोकणोईला, 2 नाक्याच्या. चहाची किंमत आहे 100 रुपये. घेणाऱ्याला समाधान मिळत असेल नाही. आपण पीत नाही, आपल्याला फुकट प्यायची सवय आहे. मला 2 चमच्या देतो ते. ह्यानं जर पाठवलं तर समाधान हरवेल ना. पण काही लोकांना ते पिल्यानंतर समाधान, ते समाधान नव्हे. बरं का, मला मुद्दा एवढा मांडायचा आहे. आज बऱ्याच वस्तूची इच्छा आपल्याला आहे, त्या वस्तू प्राप्त होतात, त्या कालापुरतं समाधान आहे. महाराज म्हणतात ते समाधान तसं नाहीये. नित्य अविनाशी स्वरूपाचं आहे. झाले समाधान, तुका म्हणे मना झाले समाधान. देखिल्या चरण कुणाचे? वैष्णवांचे वर्णन केले, लक्षात ठेवा. म्हणजे त्यांचं चरण, त्यांचं दर्शन झाल्यानंतर मला म्हणतात समाधान प्राप्त झालं. झाले समाधान का पायी विसावले मन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठावटी. म्हणतात माझ्या जीवनामध्ये मला संत भेटले, आणि संत भेटल्यानंतर महाराज म्हणतात मला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, जेवढा आनंद दिवाळीला आणि दसऱ्याला होतो ना, तेवढा आनंद आज माझ्या जीवनामध्ये झाला. तुका म्हणे आले घरा, आले
तुकावने आले घरात तुझी दिवाळी दसरा झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठावली. कोणी म्हणेल हो महाराज तुम्ही भानावरती राहून बोलताय ना. हा, का आम्ही ऐकतोय म्हणून तुम्ही काही सांगताय कंबर बांधून. हा, दसरा आणि दिवाळी कधी येते? अश्विन महिन्यात येते. कधी येते? अश्विन महिन्यात. ह्या वर्षी आली की पुढच्या वर्षी आधी मध्ये नाहीये. आणि तुम्ही सांगायला लागलाय तुका म्हणे आले घरात तुझी दिवाळी दसरा. दसरा कशाला म्हणतात आणि दिवाळी कशाला म्हणतात हे पहिल्यांदा समजून घ्या बरं. दसरा कशाला म्हणतात? शिमोल्लंघन. हा, सीमेचं उल्लंघन करावं लागतं. सीमेचं उल्लंघन ज्या दिवशी घडतं त्या दिवशी दसरा बरं. आणि दिवाळी कशाला म्हणतात? अटोंबा उडवल्यानंतर. ज्या दिवशी जीवनातला अज्ञान रूपी अंधार जातो त्या दिवशी दिवाळी. मग दिवाळीला दिव्याला महत्व आहे. अंधार घालवला जातो बरं. जिकडं पाहावं तिकडं प्रकाशमय वातावरण. जिकडं पाहावं तिकडं प्रकाशमय वातावरण. आणि दसऱ्याला गावाच्या बाहेर सीमेवरती जाऊन सोनं लुटायचं असतं. सीमोल्लंघन. आज आमच्या तुमच्या सीमा ठरल्यात. मी आणि माझं हम दो हमारे दो या सीमा आहेत. संतांच्या दर्शनातून सीमा निवृत्त झाली. हे विश्वची माझे घर ऐशी मती दयाची धीर किंबोनाचे राज आपलाची. मी आणि माझं हे विश्वच माझं. आज आम्ही बांधतोय. बांधा करता बांधतोय. मधल्या भिंती करता शेजाऱ्यावर बांधतोय. किती दिवाळ्या गेल्या किती दसरे गेले का फरक आपल्या. कोर्टाच्या वाऱ्याचा लक्षात ठेवा. हित बर जागेसाठी महाराज म्हणतात त्यांच्या दर्शनातून आपल्या जीवनातली सीमा संपली. मी अमका आहे मी तमका आहे. मी अमक्या जातीचा आहे मी तमक्या जातीचा आहे. आपण सर्वजण एकच आहोत. सगळ्या सीमा निवृत्त झाल्या पाहिजेत. हे संतांच्या दर्शनामध्ये त्या दिवशी घडत तो दसरा बरं. आणि ज्या दिवशी आपल्या अंतःकरणातला अज्ञान रूपी अंधकार निवृत्त होतो त्या दिवशी मी देह नसून मी सच्चिदानंद स्वरूप आहे. त्या दिवशी आनंदाला पारावार नाही बरं का. अज्ञान अंधार गेल्यानंतर तसा आनंद होतो तसं महाराज म्हणतात जीवनातला अज्ञान रूपी अंधार गेल्यानंतर आनंदाला पारावार नाही. अविवेकाची काजळी विवेक दीप उजळे तर योगिया पाहे दिवाळी. विठोबाचे राज्यामा नित्य दिवाळी. विष्णुदास
भावे ओवाळी. नामदेव महाराज म्हणतात आम्हाला शिमगा माहितीच नाही, आम्हाला शिमगा माहितीच नाही, आम्हाला नित्य दिवाळ आहे. तुकोबराय म्हणतात ज्या दिवशी माझ्या जीवनामध्ये संत भेटले, मला म्हणतात तो दिवस सामान्य नाही. दसरा दिवाळी, दसरा दिवाळी, दसरा दिवाळी,